नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी, नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी, कडी काळ त्यासी न पाहे दृष्टी, राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पडते पुढे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जेवाच्या तया मोक्ष, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान, हरी मुखे मना, पुण्याची गणना गुण करी, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो, नियाता विठला विठला। इको एकदम माइल्ड ठेव, एकदम माइल्ड, बेस कमी कर, थोडा ट्रबल दे। नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, कळे काळ त्यासी न पाहे दृष्टी, हरिमुखे मना, पुण्याची गणना पूर्ण करी,
आपल्या या भगवान नागनाथाच्या सुंदर अशा प्रांगणामध्ये आणि पवित्र वातावरणामध्ये, पवित्र काळामध्ये संपन्न होत असणारा आपला हा उत्सव आहे. नागढव देवस्थान आहे, नागनाथाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि खरंच इथं आल्यानंतर प्रसन्नता जाणवली. विठ्ठला सिट्टी नको मारू दे. फार कमी लोक आहेत, काही फार मोठा आवाज नाही पाहिजे आपल्याला. एवढ्या सगळ्यांना ऐकू गेलं. घरच्यांची सोय नका करू, इथं जे आहे त्यांची सोय करा. आणि सिट्टी नको वाजवू देऊ. काय परमार्थातलं सगळ्यात मोठं पत्ते आहे, सिट्टी नाही वाजली पाहिजे. सिट्टी तमाशात चालते. विठ्ठला विठ्ठला आता एक 1.25 तास माझ्याकडं दीड लक्ष द्या, 10:30 पर्यंत. आणि फार चांगला विषय आहे. पहिल्यांदा येण्याचा योग आला आपल्या इथे. मला वाटते काका 2-3 वेळा या भागातले संपर्क झालेत, पण माझी अशी अडचण येते की मी कुठेही तारखा देत नाही. थोडस सगळं व्यवस्थित पाहिलं जाते. लोक असले पाहिजे हा हेतू नाही आहे. जे असले पाहिजे त्यांना परमार्थ आवडला पाहिजे हा हेतू आहे. आणि तसंही आपल्या हिंदू धर्माचं सध्या वैशिष्ट्य आहे, आपण मनोरंजनामध्ये जास्त गुंतलेले आहोत, फार गुंतलेले आहोत. आणि एक सूत्र फार मोठं आहे अर्थशास्त्राचं, फार चांगलं सूत्र आहे. जे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असेल त्यांच्या लक्षात येईल. सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. तुमची मागणी काय आहे याच्यावरून काय पुरवलं पाहिजे हे ठरवलं जाते. मागणी काय आहे तुमची, तुमची मागणी काय आहे. आणि परमार्थ कशासाठी करावा? एवढं सत्संग आहे, कीर्तन आहे, कशासाठी? याची गरज कोणाला आहे? कोणाला गरज आहे? बरेच लोक परमार्थ का करतात माहित आहे का? बापानं केला होता म्हणून आपणही करतात. बापानं तुळशीची घातली होती म्हणून आपण तुळशीची घातली, त्यानं बाबुळीची घातली असती तर आपणही बाबुळीची घातली असती. आम्ही विचार करत नाही. आज हे ठिकाण फार चांगलं आहे. आता माझ्या लक्षात आलं की इकडे यायला उशीर याच्यासाठी झाला का चांगल्या ठिकाणावरून सुरुवात करा म्हणून नागनाथानं बोलवलं असेल. 52व्या वर्षाचा तुमचा उत्सव आहे. जरी आमचे गोगे साहेब आणि दोघही बंधू जरी कारणीभूत झाले असतील निमित्त, पण तरी नागनाथाचं आणि फार सुंदर आहे. आवडलं मला आल्यानंतर. लोक कमी आहेत ते मला पहिलेच मुक्तिराम काकांनी पहिलेच येता येता टच केलं होतं की लोक थोडे कमी येतात. ठीक आहे. मी नवीन होतो ना तेव्हा मी आकाशवाणीवर प्रवचनाला गेलो होतो, व्याख्यानाला. त्यांनी एका खोलीत मी कोंडून दिलं मला आणि ते माईक समोर ठेवून दिला. म्हणे महाराज तुमच्याकडे 23 मिनिटं आहे. अरे म्हटलं पण इथं ऐकायला कोणीच नसते म्हणे. बस अशीच रेकॉर्डिंग होते. त्याचा एक फायदा झाला, कोणी नसलं तरी बोलता येऊ शकते. पण तुम्ही निमित्त आहात. तुम्ही निमित्त आहात. बोलायचं जे आहे ते नागनाथाला आहे, त्याला सांगायचं आहे. आणि श्रोत्याकरता शंकराचीच उपमा दिलेली आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चतसे भक्ती. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही सामान्य नाही. प्रत्येकाचं हे पिंड जे आहे ना, या पिंडामध्ये शिवतत्व आहे.
शिवतत्व आहे. आणि वारकरी संप्रदायाचं तर वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदायाचा गुरु शंकर आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु भगवान शंकर हे वारकरी परंपरेचे, वैष्णव परंपरेचे गुरु आहे. हे फक्त ज्ञानोबारायांनी सांगितलं असं नाही. रामायणामध्ये तुलसीदासजी महाराजांनी भगवान शंकराला तुम त्रिभुवन गुरु वेद बखाना, वेद सुद्धा सांगते की हे त्रिभुवनाचे गुरु आहे. आणि महाराज शंकर भगवान जरी असले पण शंकरामध्ये भक्ताचे लक्षण आहे. देव आहेत आणि सगळ्या देवांचा जन्म वगैरे दिसतो तुम्हाला. भगवान शंकराचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, कोणी सांगू शकत नाही. अजन्मा तत्व आहे, अजन्मा तत्व आहे. म्हणून आज दुपारी इकडे येत असताना माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता, नेमकं काय बोलावं, कोणाकोणाला काय बोलावं हा विचार आहे. मला काय काय बोलावं हा विचार पडतो. इथं उभं राहिल्यानंतर काय काय बोलावं. आणि प्रत्येक वेळचा अनुभव असा आहे, कीर्तन झाल्यानंतर असंच वाटते की काहीतरी सांगायचं राहून गेलं. म्हणून नागनाथाचं हे जीवन आहे, नागनाथाचं अनुष्ठान आहे. आणि भगवान शंकराला आपण नागनाथ म्हणतो. ही सनातन परंपरा इतकी श्रेष्ठ आहे, ही सनातन परंपरा इतकी श्रेष्ठ आहे, जी विषारी आहे त्यांनाही आम्ही देव म्हटलं. फक्त ते विषारी जे आहे त्या विषारी तत्वासोबत तुम्हाला संबंध जुळवता आले पाहिजे. म्हणून जे निघाल्यानंतर चांगले चांगले लोक घर सोडून देतात, नाग निघाल्यानंतर भगवान शंकरानं त्याला आभूषण बनवलं. भगवान शंकरानं त्याला आभूषण बनवलं. आणि नाग हे प्रतीक कशाचं आहे? मृत्यू. नाग नाव घेतलं की आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो मृत्यू. आणि मग भगवान शंकरानं मृत्यूला सुद्धा आभूषण बनवलेलं आहे. आणि हे परमार्थातलं सगळ्यात मोठेपण आहे. कोणी संपत्तीनं मोठी असते, कोणी सत्तेनं मोठं असते, पण जगामध्ये सगळ्यात मोठा तो आहे ज्यानं मृत्यूवर विजय प्राप्त केला, ज्यानं प्रकृतीवर विजय प्राप्त केला. आमच्या संतांचे शब्द आहेत, आमचे संत का मोठे आहे? त्या संतांनी मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त केलेला आहे. प्रमाण देऊ. जगाकार
कोणत्याही महापुरुषाचं, कोणत्याही संताचं, ज्याचं जीवन श्रेष्ठ आहे, त्याच्या जीवनाकडे थोडं लक्ष द्या. त्यानं केलं काय जीवनामध्ये. महाराज, आपली कोण दखल घेते हो? कोण दखल घेते आपली? आपण उगाच उडतो कशात तरी. आम्ही रस्त्यानं जात असताना हे पोरं जे असतात त्याला वाटते गाडी माझ्याच पैसे आहे का. 1 लाखाची गाडी फॉर्च्युनरले कट मारून जाते. त्याला दाखवायचं काय असते, मी काय आहे, मी काय आहे. पण हे दाखवत असताना कशातून दाखवता हो तुम्ही? आमच्या शहीद भगतसिंगचं जीवन जे आहे ते 23 वर्षाचं आहे. 23 वर्षाचं, पण त्यानं दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे, पण त्यांनी दाखवून दिलं. धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य कमी आहे, त्यांनी दाखवून दिलं. अहो, ज्या ज्ञानोबारायांचा अभंग आम्ही हरिपाठातला घेतलाय, त्या ज्ञानोबारायांचं आयुष्य किती आहे? 21-22 वर्षाचं आयुष्य. 21-22 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे हे कळत नाही. ते लोक सल्ले घेतात दुसऱ्याकडून. पोरं विचारतात आम्हाला, महाराज आम्ही काय करावं, आम्ही काय करावं, विचारतात आम्ही काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये आजही असं कार्य करून ठेवलं की जे कार्य 750 वर्षात कोणाला करता आलं नाही. तुमच्या सप्ताचं 52 वर्ष आहे आणि हे ज्ञानोबारायांच्या जन्मशताब्दीचं 750 वर्ष चालू आहे. केली का 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढी क्रांती कोणी केली का? मला एक जण काय म्हणत होता, मुक्तीराम काका म्हणजे, ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या लवकर समाधी नव्हती घ्यायला पाहिजे. तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणे, मग जास्त काळ जर राहिले असते तर अजून काही ग्रंथ तयार केले असते, अजून काय. मी म्हटलं जे केले अजून तेच तर तुझ्या डोक्यात नाही घुसत. 9000 ओव्या जे आहेत त्या 9000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आम्हाला कळल्या का सांगा ना. आम्हाला तर हरिपाठच नाही कळला 27 अभंगाचा. हरिपाठाविषयी सगळ्यांचं मत काय माहित आहे का? हरिपाठ खूप सोपा आहे. सगळ्या वारकरी संप्रदायाचं असंच मत आहे, हरिपाठ खूप सोपा आहे, हरिपाठ खूप सोपा आहे, फक्त म्हणायला सोपा आहे. बरोबर. आपल्या वारकरी संप्रदायातले फार मोठं रत्न, बघा कमी ठेव, वारकरी संप्रदायातले फार मोठं रत्न, त्यांचं नाव आहे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री. फार त्यांची माऊलीवर निष्ठा आहे. त्यांनी आता एक ग्रंथ लिहिला हरिपाठ मंथन नावाचा, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हरिपाठ हे सूत्र आहेत आणि त्या सूत्राचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सूत्र आहे. मी इथं आता तुम्ही जेवढे काही 100, 125, 150 जे काही लोक असाल, हे पोरं हरिपाठातले आहेत. आमचं दुर्दैव काय झालं, हरिपाठ फक्त नाचण्यासाठीच राहिला. नाचलं पाहिजे, मी म्हणत नाही नाचू नये त्याच्यात, पण तो फक्त नाचण्यासाठी नाही आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण 52 वर्षापासून उत्सव करतोय. मी बरीच कीर्तन केली, तुम्ही बरेच कीर्तनकार पाहिले, यानं बरेच वाजवले असेल. हे कीर्तनकार नाही, कीर्तन वाजवले, हे सगळं झालं असेल. पण मला एक फक्त प्रश्न विचारायचा आहे. माझ्या या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर मला कीर्तन करायची गरज नाही. मला फक्त सांगा हरिपाठ म्हणजे काय. पूर्ण वारकरी संप्रदाय हरिपाठ करतो, पूर्ण वारकरी संप्रदाय. पण त्या हरिपाठाला, हरिपाठ म्हणजे नेमकं काय याची व्याख्या हरिपाठातच आहे. पण आम्ही त्याच्याकडे लक्ष सांगू का? सारा सांगीचार सोपी व्याख्या आहे. माहित होती का तुम्हाला?
का नव्हती माहीत? कारण की आम्ही हरिपाठाकडं नियम म्हणून विचार केला. हरिपाठ केवळ नियमासाठी नाही, हरिपाठ हा प्रेमासाठी आहे. आणि परमार्थ केवळ नियम म्हणून करू नका. माझी विनंती आहे. केवळ तुम्हीच नाही ऐकत, पूर्ण महाराष्ट्र ऐकतो. कीर्तन अपलोड होते युट्यूबला, केवळ तुम्हीच ऐकता असं समजू नका. फक्त नागनाथाच्या करता नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे परमार्थाच्या आवडीचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे शब्द पोहोचतात. परमार्थ प्रेमाने केला पाहिजे, परमार्थ नियमाने नाही केला पाहिजे. आणि त्याच्याकरता भगवान शंकराचं जीवन हे आदर्श आहे. काय केलं भगवान शंकराने? का ते त्रिभुवन गुरु आहेत? त्याचं एक काय महत्वाचं हे आहे, बाकीची मोठेपण जाऊ द्या, एक मोठेपण, जे मोठेपण चांगल्या चांगल्याकडून आहे. ज्ञानोबाराय का मोठे, तुकोबाराय का मोठे, नामदेव महाराज का मोठे, एकनाथ महाराज का मोठे, समर्थ रामदास का मोठे? का मोठे? प्रकृतीची 5 तत्व आहे, पंचतत्व. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. या संतांनी एका एका तत्वावर विजय प्राप्त केला. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांचा जर विचार केला, ज्ञानोबारायांनी अग्नितत्वावर विजय प्राप्त केला. म्हणून जेव्हा आळंदीमध्ये मुक्ताबाईचं ते खापर फोडून टाकलं आणि मुक्ताबाईचं पीठ सांडवून दिलं, तेव्हा मुक्ताबाईनं मांडे कशावर भाजले? ज्ञानोबारायांच्या पाठीवर. तो योगाग्नी होता. योग कसा केला पाहिजे हे ज्ञानोबारायांपेक्षा चांगलं कोणाला नाही कळलं. ज्यांचं वर्णन देवानं स्वतः करावं. देव म्हणे रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी. महाराज, आपल्या अस्तित्वाची नोंद देवानं घ्यावी. किती मोठे पण आहे. आपल्या अस्तित्वाची नोंद घरचे घ्यायला तयार नाही. असं जीवन नसावं माणसाचं. थोडा ताणपुरा कमी कर. माझी विनंती आहे, विशेष करून तरुण मुलांना, मुलींना विनंती आहे. कथा कीर्तन कशा करता आहे? देवा करताय असं समजू नका. कथा कीर्तन सत्संग हे केवळ संस्कारा करताय. हे केवळ संस्कारा करताय. आज गरज आम्हाला संस्काराची आहे. आज हे पोरं कीर्तनामध्ये उभे आहेत, हे भविष्य आहे. कारण की आमची तरुण पिढी फक्त डीजे मध्ये नाचण्यात गुंग आहे सध्या. त्यांना काही घेणं देणं नाही. या मुली उभ्या आहेत, मुलींनी कीर्तनात उभं राहावं ही ज्ञानोबारायांची परंपरा आहे. जनाबाई सुद्धा कीर्तनात उभी राहत होती. हे बालगोपाल कोण आहेत? हे उद्या घडणारे. याच्यातला कोणी कीर्तनकार घडेल, कोणी मृदंगवादक घडेल. आमच्या आजोबांनी मला हे पाहिल्यानंतर आठवते, हे संस्कार दिले म्हणून आम्ही याच्यामध्ये आहोत. नाही तुम्ही एम एड झालेला धोतर घालून कशाला फिरलो असतो? मी एखादा टाईट पॅन्ट घालून, मोठे मोठे बुट घालून फिरलो असतो ना कुठंतरी. कशाला नोकरी सोडून याच्यात आलो असतो? कशाला आलोय? आणि मी मग यांच्याकडे आलो, मला त्यांची स्तुती करायचं काही कारण नाही, मला काही घेणं देणं नाही. आणि आपल्याला काही सोयरिका तर करणंच नाही, मारुतीचा भाऊ. त्याच्यामुळं काय काय ते बाकीचं काही कारण नाही, काही घेणं देणं नाही. पण मला बरं वाटलं, ती मुलगी आम्हाला जेवायला वाढत होती ना, तिला सांगायचं काम नव्हतं. फक्त 7व्या वर्गातली पोरगी आहे, बरोबर वाढत होती. इथं तर बाईले वाढाचा कटाळ येते. आणि नावं किती मस्त सांगितली त्यांनी. एक म्हणे माझं नाव भार्गवी आहे, एक म्हणे माझं नाव वेदांती आहे. हे का आहे? त्यांचे आजोबांचे संस्कार त्या पिढीमध्ये चालले, ते पोहोचत चालले. हे पोहोचले पाहिजे. आमची संस्कृती, आमची भाषा, याचा आम्हाला गौरव असला पाहिजे. मी मग अजून बोलतोय, धोत्रावर जाऊ नका. मी इंग्रजी भाषेचा विरोधक आहे असं समजू नका. मी एम ए इंग्रजी आहे. परंतु काही गोष्टी योग्य वाटत नाही. जर मला रामकथा सांगायची असेल तर मी रामायणात काय सांगू? देर वॉज अ राजा, किंग, हिज नेम वॉज दशरथ. ही हॅज 4 sons. 1 is Ram, 2nd is Lakshman,
थर्ड इज भरत, फोर्थ इज शत्रुघ्न. हे काहीतरी गोड वाटते याच्यामध्ये? नाही, नाही गोड वाटत. आपली भाषा संपन्न आहे हो, फार संपन्न आहे. प्रत्येकानं आपल्या भाषेचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. किती चांगली भाषेवरून भांडणं करा असं म्हणणं नाही बरं. राज ठाकरेकडे नका लक्ष देऊ, माझा वेगळा. भाषेवरून भांडणं करू नका, पण भाषेचा स्वाभिमान जोपासा. आमच्या पिढीला आमची भाषा केली पाहिजे. आपल्यासाठी पायासाठी संस्कृत मध्ये पद म्हणतात. समोर चरण, पद, चरण, पाय. आणि ज्याचे पाय चांगले नसतात त्याच्यासाठी एक शब्द चांगला आहे, तंगडे. कुठेही जे फिरतात, पाय कशाला म्हणायचं, तंगडे म्हणायचं. आणि ज्याचे पाय म्हणजे ज्याचं आचरण चांगलं असते ते चरण. महाराज तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. सामान्य माणसाचे पाय, जे कुठेही जातात त्यांचे तगडे. इंग्रजीत काय आहे? फक्त लेग. एक शब्द लेग. सभ्यता कुठे आहे इंग्रजीत? नाही आहे, त्याच्यामध्ये सभ्यता नाही आहे. माझा मुद्दा हा नाही आहे. मला कोणत्या भाषेचा प्रचार करायचा नाही आहे. माझे मुद्दे वेगळे आहेत. आम्ही आमचं जे सांस्कृतिक मोठेपण आहे ते मोठेपण पिढीमध्ये रुजवायचं आहे. त्याचं साधन म्हणजे सत्संग आहे. म्हणून सत्संग केवळ मनोरंजनासाठी नसते. आमचं तर सध्याच्या काळातलं दुर्दैव आहे, आम्ही जास्त पैसे देऊ देऊ समोरच्याला बोलवतो, त्याच्याकडून मनोरंजन करून घेतो आणि आम्ही मोकळेच राहतो. आम्हाला काही कळत नाही. माझी अपेक्षा आहे, आज तुम्ही मला 2 तास देताय, एवढ्या याच्यात गावाच्या बाहेर आहे, तुम्ही येताय, बोलू नका. इकडली मंडळी जी कोणी असेल, कीर्तनात बडबड केली तर बेंडूक व्हावं लागते. आणि हे ऑन रेकॉर्ड चालू आहे, तुमच्या गावाचं नाव तसं नको जायला, म्हणून काळजी घ्या. आणि मी इतक्या साध्या स्वभावाचा नाहीये बरं. मी नवीन आलो म्हणून थोडस मी 1-2 वेळा दुर्लक्ष केलं. हेच आमचं दुर्दैव हेच आहे. विठ्ठला विठ्ठला. अहो आम्ही 1-1.5 तास पर्यंत शांत राहू शकत नाही. आणि अशांतस्य कृतम सुखम, भगवद्गीता सांगते. जो अशांत आहे त्याला सुख कुठं मिळेल? आज आम्हाला शिस्त लागली पाहिजे, आज आम्हाला सवय लागली पाहिजे. आम्ही गुलाम झालो. गुलाम कशाचे गुलाम? माणसाचे, पैशाचे जाऊ द्या, या साध्या मोबाईलचे गुलाम आहोत आम्ही. तो वाजला का ते लहान लेकराचं कसं चड्डी ओली झाली का पाहत राहावं लागते, तसं हे मेसेज वाजला का पाहत राहावं लागते का काय आलं काय आलं काय आलं. एवढा मोठा माणूस, त्या माणसामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तो माणूस काहीही बनू शकतो. आज ज्ञानोबांनी 21 वर्षाच्या वयामध्ये एक तत्वावर विजय प्राप्त केला. ते तत्व म्हणजे योगाग्नी. अग्नितत्वावर विजय. दुसरा विचार जर केला नामदेव महाराजांचा, नामदेव महाराजांनी पृथ्वी तत्वावर विजय प्राप्त केला. म्हणून समाधी कुठं आहे? पायरी, पृथ्वी. देव म्हणायला आले होते, नामदेवा तुम्ही खूप चांगलं भजन केलं, नामदेवा तुम्ही खूप चांगली कीर्तन केली, त्या कीर्तनाच्या माध्यमातून जगामध्ये ज्ञानदीप लावले तुम्ही. एक काम करा, वैकुंठात चला. नामदेव महाराजांनी सांगितलं, वैकुंठी जाऊन काय
नामदेव महाराज म्हणतात मी वैकुंठात यायला तयार नाही. मग नामदेवा काय कुठं काय करायचं म्हणे बस इथेच. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरी. आम्हाला इथेच थांबायचं या पायरीवर. पृथ्वी तत्वावर विजय. नाथ महाराज जलसमाधी जलतत्वावर विजय. जलतत्व. आता मला पूर्ण चरित्र सांगायचे नाही. त्याच्यानंतर एक तत्व आहे, ते तत्व म्हणजे वायू तत्व. समर्थ रामदासांची समाधी वायू समाधी आहे. वायू तत्वावर विजय. आणि वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी आकाश तत्वावर विजय प्राप्त केला. तुका विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात आकाशा एवढा. आरती वगैरे आहे का? बरोबर. आली का आता इथं? त्यांना निरोप देऊन त्यांना थोडस वाजवू नका. विठ्ठला विठ्ठला आता हे थोडं कदाचित कठीण वाटत असेल तुम्हाला. कुठं पृथ्वी आप तेज वायू आकाश. पण मला दुसरं सोप्यानं सांगतो. या संतांच्या शरीराला काळ धक्का लावू शकला नाही. संजीवन समाधी जेव्हा मामासाहेब दांडेकर होते तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी खूप प्रयत्न केले की माऊलीची संजीवन समाधी हे कशी काय खरी असू शकते. त्यांनी खूप मीटर वगैरे सगळं लावलं, वैज्ञानिक साधनं वापरले. एक वाक्य अजून बोलतो. कोणतंही यंत्र असेल ना त्या यंत्राला मर्यादा आहे. कोणतंही यंत्र असेल त्या यंत्राला मर्यादा आहे, मंत्राला मर्यादा नसतात. यंत्राला मर्यादा आहे म्हणून इतकं सगळं असूनही आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात झाला ना. मंत्राला मर्यादा नाही, मंत्राला मर्यादा नाही. आणि अजून एक वाक्य बोलतो, फार चांगलं वाक्य आहे, काळजीपूर्वक ऐका. जे विमानामध्ये लावतात ना त्याला होका यंत्र म्हणतात. आणि होका यंत्राचं एक ठरलेलं असते, होका यंत्र नेहमी उत्तर दिशा दाखवते. होका यंत्र नेहमी उत्तर दिशा दाखवते. माझ्या मतानं सत्संग हे सुद्धा एक होका यंत्र आहे. आणि हे होका यंत्र कोणती दिशा दाखवते माहित आहे? उत्तर नाही, उत्तम दिशा दाखवते.
उत्तम दिशा, आमची दिशा कोणती उत्तम आहे? सध्या अडचण हीच आहे. बघा, आम्ही चर्चा करत असताना मुलं शार्प झालीत, शार्पनेस वाढलेली आहे, हे बरोबर असेल, पण उत्तम काय आहे? त्या शार्पनेसचा वापर कशासाठी करावा पाहिजे हे कळत नाही. मोबाईल वाईट नाही आहे, विज्ञान वाईट नाही आहे, याचा वापर कशासाठी केला पाहिजे? अहो, एका पोराला मी काल अकोल्यामध्ये पाहिलं, तो पोरगा कुठेच शिकला नाही, फक्त युट्यूबचा अभ्यास करत करत त्यानं बँजो वाजवणं शिकला. युट्यूबचं पाहता पाहता, आणि फार चांगला बँजो वाजवून राहिला. त्यानं त्या माध्यमातून त्यानं एक अवस्था प्राप्त केली, त्याचा सदुपयोग केला. सत्संग हे करते, तुम्हाला उत्तम दिशा दाखवते. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग कशासाठी आहे? माऊलींच्या ओव्या कशासाठी आहे? नाथ महाराजांच्या ओव्या कशासाठी आहे? या सगळ्या संतांचं जर जीवन तुम्ही पाहिलं, काळ यांना स्पर्श करू शकला नाही. ज्ञानोबारायांचा विचार मी मांडत होतो, संजीवन समाधी आहे. नाथबाबांना काळानं स्पर्श केला नाही, त्यांनी स्वतः आपलं शरीर जे आहे ते शरीर जलसमाधीमध्ये दिलं. पुन्हा ते शरीर थोडी सापडलंय. त्या शरीराला काळ हात लावू देत नाही. आजच्याही काळामध्ये बरेचसे लोक जे आहेत ना, या संबंधामध्ये टीका करतात, आणि आपल्या धर्मात याची काही कमी नाही, काहीच कमी नाही. आपले महापुरुष, आपले जे साधू संत आहेत, यांच्या जीवनावर प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या अवलादी आपल्याच असतात. तुम्ही कोणत्या तरी मुस्लिमाला पाहिलं का की त्यानं कदाचित त्यांच्या धर्मावरच्या काही ग्रंथावर काही ऑब्जेक्शन उभे केले असतील? आपल्यात काही कमी नाही. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर शंका घेणारे किती कमी आहेत का? अहो, मला एक गोष्ट सांगा, या संतांच्या जीवनामध्ये असं काय आहे? आम्ही राष्ट्रसंत भगवान बाबाचा विचार जर केला, जर शरीरातला इतका महत्वाचा अवयव जर कापून टाकला तर माणूस जिवंत राहू शकतो का हो? हे तर या 60 वर्षातला आहे. आणि नुसतं जिवंत नाही राहिले, ज्या ठिकाणावर रक्त पडलं होतं त्या ठिकाणावर तुळशी उगवल्या, हे लोकांनी पाहिलेलं आहे. आजही तो जो तलाव आहे, त्या तलावाच्या काठावर आजही असे जुने लोक आहेत की ज्यांचं आयुष्य 90 वर्षाचं आहे. ते म्हणतात की आम्ही हे पाहिलं. हाऊ कॅन इट पॉसिबल? आज विज्ञानाची दृष्टी जर दाखवली तर ती तिथं काम करत नाही. अध्यात्म वेगळा विषय आहे, विज्ञान वेगळा विषय आहे. विज्ञान काय करते? जे आहे त्याच्यामध्ये प्रयोग करते. त्यांनी वेगळं काही नाही आणलेलं आहे, जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रयोग केलेला आहे. अध्यात्म वेगळं काहीतरी करते. भगवद्गीता आहे आमच्याकडं, पण ज्ञानेश्वरीनं वेगळा विचार मांडला. आमच्याकडं वेद आहे, पण तुकोबारायांच्या अभंगाने तो वेद आम्हाला सोपा करून सांगितला. हे महत्व आहे त्या गोष्टीचं. आणि असे असणारे जे संत महात्म्य आहे, त्या संत महात्म्याच्या शरीराला काळ स्पर्श करू शकला नाही. मोठ्या मोठ्यांचे शरीर राहिले नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर ब्रह्मदेव मानला, ज्यानं सगळं तयार केलं, तर ज्ञानेश्वरी सांगते की निवाळी पाके वडा, पसरला सेच वडा, करोनिया माझी वडा, आकार गज. नाथ महाराज म्हणतात, सुजित्या ब्रह्मा ते काळ गिरी. तुकोबारायांचे शब्द सांगू, ब्रह्मादिका पार दुर्लभ,
करिता विचार तव हा दृढ संसार ब्रह्मादिका पार दुल्लंघवी सामर्थ्य. मी कितीतरी प्रमाण तुम्हाला देऊ शकतो. एथ नाही उरो आले अवतार हेरते पामर. पण अशाही काळामध्ये जर आम्ही तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांच्या शरीराला काळ हात लावू शकला नाही. अजून वेगळं सांगू, काळानं सुद्धा नमस्कार करावा इतके संत मोठे असतात. काळ गुलाम, मी प्रमाणानच सांगतो. नाही हे ऐकतच नसतात. ठीक आहे, ते आपल्यात असेच खूप आहेत. ज्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावर लक्ष देत नाही. याच्यात जास्त गुंग आहेत आपले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो अजून भागवतातली. विक्षेप होत होता म्हणून ध्रुव बाळ गंगेच्या काठावरून उठून चालले होते. विक्षेप होत होता भजनामध्ये म्हणून ध्रुव बाळ गंगेच्या काठावरून उठून चालले होते. गंगा स्वतः प्रगट झाली. गंगेनं सांगितलं महाराज जाऊ नका. म्हणे आई मी तर इथे भजनासाठीच आलो, पण तुझा जो आवाज आहे ना त्या आवाजामुळे माझी एकाग्रता भंग होते म्हणून मी उठून चाललो होतो. गंगेनं सांगितलं उठून जाऊ नका, मी इथं आवाज करणार नाही. आजही त्या ठिकाणावर गंगेचा आवाज येत नाही. भजन कीर्तन इतकं श्रेष्ठ होते का त्याच्यासाठी गंगा आपला आवाज बंद करते. आता हे डपड्यावालेच आहेत. यांना जर आवाज कुठं करावा आणि कुठं नाही करावा हे कळलं असतं तर हे गंगेसारखे श्रेष्ठ नसते झाले का. हे आमच्या तडाख्यात सापडले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. मुक्तीराम काका त्या दिवशी आमच्या गावामध्ये संदल होती. त्या संदलीसाठी ते आले होते सगळे. त्यांचे ते बँजो हे ते हे वगैरे सगळं आलं होतं. पण मी त्यांचं ते ऑब्झर्वेशन केलं. जेव्हा नमाज चालू झाली ना त्यांनी सगळं बंद केलं. जेव्हा नमाज चालू झाली तेव्हा त्यांनी सगळं बंद केलं. आमचा हरिपाठ आरती चालू असते तर डीजे बंद होत, उलट जोरान लावता. काय आपला धर्म मोठा होणार आहे. हेच कळलं पाहिजे. याचं कारण काय आहे. आम्ही ज्ञानापासून दूर चाललो. आम्ही तत्वज्ञानापासून दूर चाललो. ज्ञानोबारायांनी अवतार घेऊन हे सगळं संतांनी सांगितलं. संत काही कमी नाही पडले. वाजत असे गोप कोणी संतांनी शब्द वापरले की बाबा आम्ही ताहो पिठू पिठू सांगितला, पण वाजत असे बोंब कोणी नाही कधी का नाही. ऐकलं नाही. नाही ऐकलं तर कोणाचं नुकसान होणार आहे. कोणाचं नुकसान होणार आहे. ते चित्रपटामध्ये एक गझल होती. त्याचा भाव फार चांगला आहे. हाच भाव आहे. म्हणू का पक्क ठाकरे साहेब म्हणू का. तुम्ही कीर्तन ऐकायला आले का गझल ऐकायला आले. त्याचा भाव चांगला आहे. रसीद किसे सुनाओ गली में गजल, राशिद किसे सुनाओ गली में गजल, उसके मका का कोई दरीचा खुला न था, राशिद किसे सुनाओ गली में गजल. संत सांगायला आले
मी गझल सांगतो, सुफी होता तो, मी गझल सांगतो, पण कोणाला सांगू? लोकांनी खिडक्या बंद केल्या. राशिद किसे सुनाओ गजी गली में गजल, उसके मका का कोई दरीचा खुला नव्हता, दरवाजाही खुला नव्हता. दरवाजे लावू नका बरं. जेव्हा संतांचं ज्ञान तुमच्या कानापाशी यायला तयार असते तेव्हा कान बंद करू नका. जेव्हा संतांचं रूप, नागनाथाचं रूप तुमच्या डोळ्यापुढे यायला तयार असते तेव्हा डोळे बंद करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या हृदयाचे दरवाजे बंद करू नका. आम्हाला सवय पडली. तुकोबारायांनी बंद नाही केले. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात माहित आहे? भजनी विक्षेप हे चिपय मरण. माझे बरेच ठिकाणी हे प्रॉब्लेम असतात की मला विक्षेप नाही चालत, कारण की मलाही वाटते की माझं फक्त नामदेव महाराजांच्याच कीर्तनात देव होता असं नाही. जर खरंच कीर्तन असेल तर कोणाच्याही कीर्तनात देव असतो, कोणाच्याही कीर्तनामध्ये देव असतो. आणि कीर्तनातली संगती म्हणजे देवाची संगती आहे. इथे कुठे ना कुठे पांडुरंग उभा आहे, तो उभा आहे. आणि तुम्ही 2 तास जर कीर्तनामध्ये बसता तर तुम्ही सामान्य याच्या सोबत नाही, तुम्ही विठ्ठला सोबत आहात. तो विठ्ठल सुद्धा इथं आलेला आहे, तो नागनाथ सुद्धा ऐकतोय, तो ऐकतोय. देव रे लागला वैष्णवाच्या तिथे काय आहे? वैष्णवाकडे भजन आहे. आणि या भजनामध्ये काय सामर्थ्य आहे? संतांना, महापुरुषांना, भगवत भक्ताला जे मोठेपण प्राप्त झालं ते कशामुळे प्राप्त झालं? माझा विषय काय चालू होता? सगळ्यात मोठेपण आहे काळावर विजय प्राप्त करणं. ब्रह्मदेवाला शक्य नाही, देवतांना शक्य झालं नाही, संतांना कसं काय शक्य झालं? बरं, काळ, देह कोणाचाही असो तो काळाच्याच अधीन आहे. देह जाईल जाईल त्याशी काळोबा. पण मग संत महात्म्यांच्या देहाला काळानं का हात लावला नाही, याच उत्तर अभंगाच्या पहिल्या. Oh,
12 मधल्या 14व्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि कळी काळ त्यासी न पाहे, कळी काळ त्यांच्याकडे दृष्टी टाकत नाही. मला सांगा, आपल्या घरातला साप आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला स्वस्थ राहू देत नाहीत. भगवान शंकर गळ्यात स्वस्थपणे कसा काय ठेवतात? कसं काय ठेवतात? आणि भुगे साहेब, मला तरी असं वाटते का हे जे विषारी प्राणी आहे ना, त्यांच्यापेक्षा माणसं विषारी झाली. म्हणून भगवान शंकर माणसात राहत नाहीत जास्त, स्मशानात गेले. त्याला माहित आहे हे लेखाची राहू देत नाहीत बरोबर. पण आता लोकांनी पुन्हा त्या मिश्रांच्यानं पुन्हा त्याला स्मशानातून बाहेर आणले. ते मुद्दामून गेले. त्यांना माहित आहे का इथं कोणी येत, इथं सगळेजण अपवित्र समजतात, म्हणून आपण तिथे जाऊन राहावं, लोक त्रास तर देणार नाही. ते आमच्या मोरारी बापूंनी फार चांगलं सांगितलं होतं. एका दवाखान्यामध्ये 3 लोक भरती होते. पहिल्याला विचारलं, का रे काय झालं? म्हणे काही नाही, इंगळी डसली. ठीक आहे, काही हरकत नाही, मेडिसिन फार इम्प्रूव्हमेंट आहे, आपण दवा घेऊ आणि तू दुरुस्त होतील. दुसऱ्याला विचारलं, का रे तुला काय झालं? तो म्हणे मला साप डसला. ते म्हणे काही काळजी करू नको, इंजेक्शन देऊ, तूही चांगलं होतील. तिसऱ्याला विचारलं, तुला काय झालं? ते म्हणे मला माणूस डसला. ते म्हणे याचा भरोसा मी देतो. याचा भरोसा मी देत नाही. आणि म्हणून भगवान शंकराला माहित आहे की मला साप जर मी त्याच्या सोबत बरोबर समायोजन केलं तर तो मला काहीही करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जो साप भगवान शंकराच्या गळ्यात आहे तो नागनाथ. तुम्ही आश्रय कोणाचा केला पाहिजे? तुम्ही विषारी आहात, पण आश्रय जर चांगल्याचा केला तर तुम्ही सुद्धा देव बनू शकता. हे उदाहरण आहे. कोणतेही नका, तुमचा जरी आवाज चांगला असेल, कोणतंही प्रमाण नाही सोडत. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही बरीच डेअरिंग करून राहिले होते, म्हणून मी तुम्हाला म्हटलं मला चांगले चांगले प्रमाण देत नाही, कारण की मग ते प्रमाणही प्रमाणात असली पाहिजे. विषयात माझा विषय काय चालू होता? अंगीकार ज्याचा केला नारायण. हे म्हटलं असतं तर मी म्हणू दिलं असतं. विठ्ठला विठ्ठला. ज्याचा देवाने स्वीकार केला. पतिव्रता कोणाला म्हणतात? जिला एकच पती प्रमाण. पार्वती द्रौपदी कशी काय पतिव्रता? तिला नवरे किती? 5 नवरे असणारी पतिव्रता असते का? मग ती का झाली? देवानं स्वीकार केला. आमचा स्वीकार देवाने करावा, याच्याच करता परमार्थ आहे. तुम्ही मंदिरात जाता हे ठीक आहे, पण मंदिरात आल्यानंतर तुमची दखल त्यानं घेतली का? तुम्ही नागनाथाच्या पाया पडता, पण नागनाथाने लक्ष दिलं का की हा आला, कोण आला? तो नागनाथ लक्ष देत नाही. नागनाथ तर विचार करेल की इतक्या दुरून कीर्तनकार आला आणि याचं कीर्तन चालू असताना आम्ही डफड्या वाजवतो. विठ्ठला विठ्ठला. साध्या सोप्या गोष्टी आहे. मी काही फार आतमध्ये जाऊन किंवा आळंदी पंढरपूरच्या लेवलचं सांगतोय असं नाहीये. मी मुद्दामून आता थोडं कमी केलंय, जास्त एकदम खोलात न जाता सोपं सोपं सांगायचं. आमची परंपरा किती चांगली आहे. आम्ही नागालाही देव म्हटलं, त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे. पण हेही सांगत असताना तुकोबरायांनी एक सांगितलं की तुमचा अधिकार सुद्धा ओळखा. जरी तुका म्हणे सर्प विंचू नारायण, पण वंदावे दुरून शिवू नये. ते शंकराला शक्य आहे, तुम्ही त्याला स्पर्श करण्याच्या भानगडीत पडू नका. मग काळ जर आहे, नाग हा जर काळ आहे, शंकराला का भीती वाटत नाही? अजून सांगू दुसरं, ज्याला सगळं जग घाबरते, पण जो भगवंताचं नामचिंतन करतो ना, त्याला काळ सुद्धा घाबरतो. आणि नुसता घाबरत नाही, एक प्रमाण फार चांगलं आहे. म्हणू का रे बाबा? पक्क
धड 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 धुड 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 काळ सुद्धा कसा पळतो धड 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 धुड 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 पळ सुटला कडी काळा बापुडिया रे शिवनाम शीतल मुखी सेविपा कापडिया रे शिवनाम शीतल मुखी सेविपा कापडिया रे. म्हणून आपली एक परंपरा आहे महामृत्युंजय मंत्र. म्हणून मी मग म्हटलं यंत्र जिथं काम करत नाही तिथं मंत्र काम करत. आणि माझ्या तरुण मुलांना विशेष विनंती आहे, नामस्मरण करणं महत्वाचं आहे. जे देवतेचं तुमचं उपास्य असेल, नामस्मरण हा कृतज्ञता भाव आहे. मी जप नाही म्हणतोय. जप करायचं असेल तर आसन पाहिजे, स्थान केलेलं पाहिजे, त्या जपाचा जो विधी असतो, तो मंत्र कोणता असतो, तो मंत्र सिद्ध झाला पाहिजे. नामस्मरण हा वेगळा भाव आहे. जप करण्याकरता काळ वेळ सुद्धा पाहावा लागतो. पण नामस्मरण जर तुम्हाला करायचं आहे, भगवान शंकराचं स्मरण करायचं आहे, त्याच्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता काही गरज नाही, काही पाहायची गरज नाही. आणि स्मरणामध्ये कृतज्ञता आहे. का स्मरण करायचं की त्यानं जे दिलं त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही काहीही जरी प्राप्त केलं, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे की तुम्ही पैसे कमावले, तुम्ही चांगले चांगले पदार्थ घरामध्ये तुम्ही विकत आणले, पण मला एक गोष्ट सांगा, पचवण्याची ताकद कोणी दिली? पदार्थ असतील पण पचवण्याची ताकद जर नसेल तर तो पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्ही फार चांगला पलंग विकत घेतला, त्याच्यावर चांगली फोमची गादी टाकली, घरामध्ये एसी लावला, पण ही सगळी व्यवस्था आहे, पण झोप जर येत नसेल, झोप विकत घेता येते, भूक विकत घेता येते, तहान विकत घेता येते. तुमची रात्रीची झोप झाली, झोपल्यानंतर तुमचं शरीर काय करते तुम्हाला माहित नाही, तरीही तुमच्या शरीरामध्ये प्राणतत्व जे आहे ते प्राणतत्व ज्यानं टिकवलं त्याची आठवण करणं म्हणजे स्मरण आहे. त्याची आठवण कोणी असाल तुम्ही. तुम्ही जर जैन धर्माचे असाल तर तुम्ही महावीराची आठवण करा. तुम्ही जर बौद्ध धर्माचे असाल तर तुम्ही गौतम बुद्धाची आठवण करा. तुम्ही जर शीख धर्माचे असाल, आपला जिल्हा नांदेड आहे, तुम्ही जर शीख धर्माचे असेल तर गुरु नानक देवाची आठवण करा. तुम्ही जर हिंदू धर्माचे असाल, तुमचं जे काही उपास्य असेल, ही आठवण म्हणजे कृतज्ञता आहे, ज्याला स्मरण असं म्हणतात. आणि संतांनी का स्मरण केलं हो? का केलं बरं? ही गोष्ट तुम्ही तरी विचार करा का ही गोष्ट विकत आणता येते? आज हो, विज्ञानानं प्रगती केली, विज्ञानानं प्रगती केली. मी या मानच्या माय माऊल्या बसलेल्या आहे. आमचाही जन्म कोण्या तरी आईच्या उदरातून झालेला आहे. त्या आईच्या उदरातून आमचा जन्म झाल्यानंतर त्या आईच्या शरीरामध्ये दुधाची व्यवस्था करून ठेवणाऱ्याचं कृतज्ञता व्यक्त का नाही केली पाहिजे? आज आमच्या शरीरामध्ये अशी व्यवस्था आहे की आम्ही अन्न खातो आणि त्या अन्नापासून दूध बनते, त्या अन्नापासून रक्त बनवते. याची मशीन आज कुठं निघाली का? समोर कालखंड समोर बराच आहे, कदाचित बनेल, पण आज बनली का? नाही बनली. मग ती जी बनवणारी शक्ती आहे, ती जी बनवणारी शक्ती आहे,
तुम्ही देव नका मानू, पण ते जे करणारं तत्व आहे, जे अस्तित्व ज्याला आपण म्हणतो, त्या अस्तित्वाला तर तुम्हाला मानावं लागेल. त्या अस्तित्वाचं स्मरण, आणि त्या अस्तित्वाचं स्मरण सगळ्यांनी केलं. शास्त्रामध्ये जे ग्रंथ शब्द आलेले आहेत ना, इति संस्मृत्य संस्मृत्य, स्मरण शब्द आलेला आहे. म्हणून वारकरी संतांनी जप वगैरे हा शब्द फार कमी वापरला. शब्द कोणता वापरलेला? चिंतन, स्मरण, धारक. आम्ही नामाचे जापक आहोत असं संत म्हणत नाहीत. काय म्हणतात? आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. विठ्ठला विठ्ठला. टाळे टाळे. नागनाथालाही वाटलं पोरं एवढे चांगले नाचले, पण हे नाचत असताना खालची चुपचाप बसून होते.
हे तसे भजन करणार नाही. म्हणून लाईन बंद केली आणि पाहिलं का भजन. आणि जरी कोणाला दिसलं नाही तर नागनाथाला दिसलं बरं. कोणी केलं कोण उठून गेलं. विठ्ठला विठ्ठला. आम्ही नामाचे धारक. आम्ही भक्त नामस्मरण. मला तर नवल वाटते. सगळे संत, वैष्णव परंपरा असेल, निंबार्क असेल, वल्लभ असेल, कोणतीही संत परंपरा असेल, सगळ्या संतांनी कलियुगामध्ये आम्हाला सांगितलं भगवंताचं नामचिंतन करा. आणि हे स्मरण ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचं जीवन बघा किती श्रेष्ठ आहे. हे स्मरण. हे बरेच लोक वेगवेगळ्या याच्या मागं लागतात. कोणता पंथ निघाला, कोणता संप्रदाय निघाला. आणि विशेष करून जो भाग थोडा दुर्लक्षित आहे, ज्या भागामध्ये शिक्षणाचा पाहिजे तसा प्रचार झालेला नाही आहे ना, त्या भागामध्ये ख्रिश्चन मिशनरीज वगैरे खूप प्रयत्न करतात. आणि ते प्रयत्न करून ते आम्हाला हिंदू धर्मापासून दूर नेतात. ही फार मोठी अडचण आहे. हा धोका का होतोय? का होतो? काय कारण आहे या धोका होण्यामागे? आम्ही आमच्या संतांची चरित्र जी आहे ती चरित्रापासून आम्ही दूर चाललो. तुकोबाराय कुठेच शिकले नाही. कुठेच शिकले. प्रत्यक्ष कोण्या गुरुपाशी गेले नाही. स्वप्नामध्ये गुरु होता. स्वप्नीच गुरुचा मानियला उपदेश. पण तरीही आज ते जगद्गुरु बनले. कोणीतरी विचारलं का हो तुकोबाराय, तुम्हाला हे सगळं प्राप्त कसं काय झालं? तुकोबाराय सांगतात, मी बाकी काहीच केलं नाही. कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने विन नाही. मी फक्त कीर्तन केलं आणि ते खरं कीर्तन होतं. परिविश्वंबरे बोलावी महाराजांनी आत्ताच प्रमाण दिलं. तुकोबाराय स्वतःला पामर म्हणून घेतात, पण मी हे कसं करू शकलो? मला देवाने बोलावून घेतलं. पण देवाने तुकोबारायांनाच का निवडलं? दुसऱ्याला का नाही निवडलं? हा प्रश्न आहे. काहीतरी तुकोबारायाच्या ठिकाणी होतं. आणि काय होतं? भगवंताचं नामचिंतन. कुठेही माझी मज झाली. महाराज थोडासा विचार करा हो. किती नामचिंतन करावं, किती नामचिंतन करावं. या अभंगामध्ये नामचिंतन सगळेच करतात. देखे मनुष्य जात हे सकळ स्वभावता भजनशी. आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये सगळं करतो, पण कसं नामचिंतन करावं? माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी 3 विशेषण लावली. नित्य, सत्य, अमित. अमित शब्दाचा अर्थ होतो ज्याला मर्यादा नाही. आम्हाला लोक म्हणतात, महाराज काय आम्ही 2 माळा करत असतो. अरे पण तिथं दिनरजनी हाची धंदा. तो आल्या 2 माळा कुठं उतू करू राहिला? किती 2 माळाला वेळ किती लागून राहिला? तू 10 मिनिटं नामस्मरण करतो आणि महाराजाला जाऊन सांगतो, महाराज आम्ही 2 माळा करत असतो. त्यांची तर अशी अवस्था होती. महाराज मी असे लोक पाहिलेत बरं. मी असे लोक पाहिलेत. आमचे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, मी जरी आळंदीला नाही शिकलो, पण आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब महाराज वरोलीकर होते. ते वरोलीचे होते. दिनबाई शाळेमध्ये शिक्षक होते ते. आणि त्यांची पत्नी वगैरे वारली. त्यांना वैराग्य झालं. सगळं सोडून गेलं. आळंदीला गेले आणि आळंदीला शिक्षण घेतलं ते. आणि नुसतं शिक्षण नाही घेतलं, जे आळंदीची स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथं ते शिक्षक म्हणून लागले. तर आमचे आजोबा सांगायचे, ते झोपलेले जरी असले तरी त्यांची बोट जी आहे ना ती अशी अशी फिरत होती झोपल्यावर. का फिरत होती? पडिले वळण इंद्रिया सकळ.
वाणी जरी थांबली असेल, शरीर जरी झोपलं असेल, तर नामचिंतनाचे जे संस्कार आहेत ना, ते संस्कार. आणि माझा तो पूर्ण अनुभव आहे. मलाही लोक म्हणतात, महाराज मग तुम्ही महाराज कसे काय झाले? बऱ्याच लोकांना अडचण आहे याच्यावरही. मग आता काय व्हायला पाहिजे होतं? तुम्ही लेक्चरर होते, तुम्ही शिक्षण क्षेत्रातले होते, तुम्ही कुठे गेले नाही शिकायला, तुम्ही महाराज कसे काय झाले? मलाही असंच वाटते की भगवंताच्या नामचिंतनाने हे घडले. हिंदीमध्ये एका कवीचे फार चांगले वाक्य आहे. परमार्थ करून काय भेटते सांगता येत नाही, लपवता येत नाही. क्या मिला ये दिखाऊ कैसे, और मुश्किल ये भी है की छिपाऊ कैसे. काय भेटलं लपवता येत नाही, आणि अडचण अशी आहे की लपवताही नाही ना, सांगताही येत नाही. जसं यांनी सांगितलं, आताच प्रमाण दिलं की माझ्याकडून देवाने बोलवून घेतलं. कसं बोलून घेतलं मला माहित नाही, कसं बोलून घेतलं मला माहित नाही. काल मी एका लग्नामध्ये होतो. आता लग्नात नवरी नवर देवाच्या जवळ राहून लोक आहे ना, तिथेही मलाच त्रास देत होते. बरं, असं जर नवरदेवानं पाहिलं तर त्याच्या मनात काय विचार यायचा? का बाबा इतकं मी सजलो सगळं झालो, पण लोक लक्ष महाराजावरच देतात, याच्यापेक्षा मी तसंच झालो तर नाही का अडचण यायची? त्यानं लग्नातच तो सावधान झाला तर दुसरा समर्थ रामदास तयार व्हायचा ना. विठ्ठला विठ्ठला. एक बाई माझ्याकडे आली, ती मला म्हणू लागली, महाराज तुम्हाला साक्षात्कार कसा झाला? म्हटलं मला साक्षात्कार झाला नाही. म्हणजे मग तुम्ही हे कसं काय झालं? म्हटलं काहीच नाही झालं. ज्ञानोबाराय तुकोबाराय यांची कृपा, पांडुरंगाची कृपा. आपली कुठं ताकद आहे हो? ज्यांनी स्वतःकडे अभिमान घेतला त्यांचं जीवन नाही काम करू शकत. भगवान शंकराच्या जीवनामध्ये सुद्धा भगवान शंकर सगळ्यात मोठे नामस्मरण करतात, सगळ्यात मोठे. मला ते अभंग म्हणायचे नाहीत, आपल्या पाठ आहे भजन करी, पाठ आहेत आपल्या सगळ्यांचे, आपण नेहमी म्हणतो ते अभंग. खूप नामस्मरण करायचे, खूप नामस्मरण करायचे. आणि म्हणूनच उदाहरण देत असताना भगवान शंकराचंच उदाहरण दिलं तिसऱ्या चरणामध्ये. वारकरी चाली ऐकलं की बरं वाटतं. तो ऑर्केस्ट्रामध्ये कीर्तनात काही फरक राहिले नाहीत. आता विचित्र परिस्थिती झाली, पण आनंद वाटतोय आणि लक्ष होतं त्यांचं. बरेच जण काय, माझी अडचण ही येते का मी कोणत्या चरणात जाईल सांगता येत नाही. बरेच जण पहिल्यानंतर दुसऱ्याची वाट पाहतात, पण मी तिसऱ्यात गेलो. दुसरं सोडलं असं नाही, बरं सोडलं असं नाही. मला मुद्दा तो मांडायचा, अभंगच त्याच्यासाठी घेतला ना. सगळ्यात मोठे नामधारक. मग आता इथं एक शंका आहे का, एका अभंगामध्ये म्हणता की राम पूजे, आणि कोणता मंत्र आहे? श्रीराम जय राम. आणि इथं कोणता मंत्र सांगितला?
खरं कोणतं आहे? विठ्ठला विठ्ठला. भगवंताचं नामस्मरण करतात हा भाव आहे. मंत्र कोणता आहे? मंत्र कोणताही असला देव एकच आहे. तर कबीर महाराजांचा फार सुंदर दुआ आहे. कबीरा हुआ एक है बनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे है, पानी सब में एक कबीरा, पानी सब में एक. तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, दुर्गा म्हणा, गणेश म्हणा, काही म्हणा, नाव त्या देवाचं आहे. त्या देवाचं आहे. रामाचं भजन करत होते, पण राम कृष्ण हरी याच्यामध्ये वारकरी संप्रदायानं ते एकच करून टाकलं. रामकृष्ण हरी मंत्र आहे. कशा करता? देवामध्ये भेद नाही. आणि मग हे नामचिंतन कोणी कोणी केलं? भगवान शंकराने सतत केलं, सतत केलं, सतत केलं, सतत केलं. हे नामचिंतन कोणी केलं? तुकोबारायांनी केलं. किती केलं, किती केलं, किती केलं? अहो, तुकोबारायांच्या पायाची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते इतकं केलं. हे नामचिंतन कोणी केलं? चोखोबारायांनी केलं. किती केलं, किती केलं, किती केलं? अहो, चोखोबारायांची हाडं मेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात इतकं केलं. हे नामचिंतन नामस्मरण कोणी केलं? कोणी केलं, कोणी केलं? ते नामस्मरण केलं जनाबाईनं. इतकं केलं, इतकं केलं, इतकं केलं का तिच्या हातच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात. जनाबाईच्या गौऱ्या बोलले विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचे काय काय एक काय आपण थोडंसंच केलं 5 मिनिटं. मला शपथ घेऊन सांगा, आनंद नाही आला का? का आला? कोणी गात होतं, कोणी वाजवत होतं, कोणाला म्हणता येत होतं, म्हणून आनंद नाही आला.
भगवंताचं नामच आनंददायक आहे. आणि करंट आला, ते लाईन गेली, लाईन आली तर लाईनचा करंट जसा आला तसा याच्यातही करंट आला, फक्त उशिरा आला थोडा. आनंद आहे. 10 मिनिटं राहिले तेव्हा तुम्हाला करंट आला, याच्याकरता नागनाथाला आभार मानतो मी. नाही पण तुम्ही चांगला ऐकताय, आणि म्हणून मला चेहरे ओळखायची सवय झाली. चेहरे 21 वर्ष झाली महाराज, 21 वर्ष झाली, लगेच चेहरे ओळखतो. आणि माझे अनुभव वेगळे आहेत. 21 वर्षापासून कथा कीर्तन मनोरंजनासाठी केली नाही, मनोमंथनासाठी केली. आणि ज्याही गावामध्ये गेलो ना, त्याही गावामध्ये लोकांनी म्हटलं महाराज 15 मिनिटं अजून पाहिजे होतं. नाही तर लोक म्हणतात महाराज पाहिजा जर असं पाहिजा. हे घड्याळ पाहू पाहू तर घड्याळ फुटल्या आमच्या. सध्या घड्याळाचा काळ वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला. मला हे आवडत नाही. घालावं का लागते, वेळेचं हे करण्याकरता घालावं लागते. पण वेळ मला माहित पडत नाही महाराज. मी 15 दिवस झाले, मी इतका म्हणजे रोज झोपायला 1:30, 2, 3 असे वाजून राहिले. फक्त 1-2 दिवसच थोडस लग्नामध्ये असल्यामुळं थोडस हे होतं. पण इथं उभं राहिल्यानंतर थकवा जाणवत नाही. कोणाचं सामर्थ्य नाही आहे, भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य. आमच्यामध्ये ते सामर्थ्य येते. अरे सगळं नाश होणार आहे, फक्त एकच राहणार आहे. अवघाची आकार ग्रासियाला काळे, एकची निराळे हरीचे नाम. ते आमची लता दीदी एक गाणं गायची, नाम गुम चेहरा ये बदल जाएगा. माणसाचं नाव गुम होत असते, देवाचं नाव कधी गुम होत नाही. कधी जन्म आहे भगवान शंकराचा, आजही त्या नावाची ताकद कायम आहे. ताकद कायम आहे, भगवंताच्या नामाची ताकद कायम आहे. कारण आणि ते नाम इतकं ताकदवान आहे की जे त्या नामाचं स्मरण करतात त्याला सुद्धा तितकीच ताकद देते. माझा मुद्दा नीट आहे का बरं? नामाला कोणी मारू शकत नाही, नाम जो घेतो त्यालाही कोणी मारू शकत नाही. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य येते. अहो 40 दिवसापर्यंत मृत्यू जो आहे तो मृत्यू तोंडाच्या पुढे उभा आहे. कोणाच्या? संभाजी महाराजांच्या. ते छावा पाहिल्यानंतर लोकांना बरेच जण जागे झाले. त्याच्या पहिले आम्ही चरित्र वाचले नाहीत. माझी विनंती आहे तरुण मुलांना, का ज्या महापुरुषांनी, ज्या राष्ट्रभक्तांनी देव देश धर्माकरता झटणारे जे महापुरुष होते, थोर महात्मे होते, त्यांचे चरित्र थोडे वाचत चला. कळेल आम्हाला की त्यांनी काय केलं आमच्यासाठी, काय केलं आमच्यासाठी. 19 वर्षाचा आहे करतार सिंग, अमेरिकेहून परत आला. 19 वर्षाच्या वयासाठी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्याच्या अंतःकरणात आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, मुक्ताबाई, तुमचं आयुष्य किती मोठं आहे याला महत्व नाही, तुमच्यामध्ये तुमच्या स्वची जाणीव, स्वबोध किती लवकर झालेला याला महत्व आहे. तो स्वबोध मुक्ताबाईच्या जीवनामध्ये 5 वर्षाच्या याच्यामध्ये आहे. चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव तीनही देवांना जिनं समजावून सांगितलं. म्हणून आद्यत्रय जननी देवाची. एक 1400 वर्षाचा आहे, त्याला सुद्धा ती समजावून सांगते. हे आलं कुठून? सगळं कुठून आलं? ज्ञानोबराय सुद्धा या नामचिंतनावर फार मोठा भर देतात. सगळ्यांनीच दिला, सगळ्या संतांनी दिला. माझी हात जोडून विनंती आहे कीर्तनाच्या माध्यमातून, मला फक्त एवढ्याच चरणाचा विचार करायचा आहे. आणि हे नामस्मरण केलं तर काय होते? रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळते पुढे. कळपच्या कळप नष्ट होतात, निघून जातात. तुमच्याकडे पापच राहत नाही, तुमच्याकडे दोषच राहत नाही. मला बरेच जण म्हणतात महाराज पूजा वगैरे करत नाही का तुम्ही? मी म्हटलं कशाला करू? नामस्मरण हीच पूजा आहे.
मी जास्त वेळ मी खरंच करत नाही. कराडा महाराज ना, मी महाराज खरंच जास्त पूजा करत नाही. का करत नाही? ही पूजाच आहे ना. देवाचं नामस्मरण करणं ही काय आहे? आमच्या वारकरी संतांना, आणि मी तुकोबाऱ्यांना गुरु मानतो, करावी ती पूजा मनेची उत्तम. मनोमय पूजा हेची पडिये केशी राजा. मी काय मी करू नका असं चुकीचा अर्थ घेऊ नका. मी माझ्यासाठी सांगतो. पहिले करायचो मी, ते तांब्या वगैरे घेऊन बसायचो सकाळी, आणि दुसराच विचार डोक्यात यायचा, पूजा ध्यान जप त्याशी नाही. ही अवस्था झाल्यावर बरं. नाही तर विशाल महाराज करत नाही तर आम्ही बंद करतो असं करू नका. बरेच हे आमचे काय होते, कीर्तन आता युट्यूबला वगैरे राहतात ना, तर ते एवढंच व्हायरल केलं जाते, पूर्ण ऐका. बरेच जण मग राग करतात आमचा, केला तरी काही घेणं देणं नाही. नागनाथांनी प्रेम करावं, नाग डसायसाठीच असतात बाकीची. त्यांनी प्रेम करावं. आणि भगवान शंकर सुद्धा जे आहेत, भगवान शंकर नामचिंतन, खूपच नामचिंतन. माझं सगळ्यात फेवरेट पात्र आहे भगवान शंकर. देव असूनही स्वतःचं नाव घेत नाही, दुसऱ्याचं नाव घेतात. यालाच तर देव म्हणतात. स्वतःच नाही, सगळं जगाची अपेक्षा आहे, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या. आजकाल कीर्तनकार देवाचं कमी नाव घेतात. तारीख घेणारे लोक ते पहिलेच विचारतात, सांगून द्या कोणाकोणाचे घ्यायचे. आम्ही त्याच्यामुळे थोडेसे मागाव, आठवतच नाही. काय करावं? आणि मग आमचे काका म्हणत होते, म्हणे तुम्हाला शेती खूप आवडते का? काका आता काहीच आवडत नाही, खरंच नाही आवडत होत. आता फक्त नामचिंतनात रमणं आवडते आणि शास्त्राचं अध्ययन करणं आवडते. कालचे 24 घंटे मी खूप मुश्किलनं काढले होते. सगळे नातेवाईकच होते, पण मी त्यांना नातेवाईक समजत नाही. जे संसारात गुंतवतात ते नातेवाईक नकोत. जे परमार्थाच्या आवडीचे असतात ते नातेवाईक पाहिजे. सगळ्याला प्रमाण आहे. मी विदाऊट प्रमाणाचं बोलतच नाही, फक्त प्रमाणात बोलतो. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पण कोण पाय आठविती विठोबाची, ते आमचे नातेवाईक आहे. ही अवस्था का येते? हे सगळे संबंध का जुळले? आज मी तुमच्या गावामध्ये 150 किलोमीटर आलेलो आहे. हे काही कोणाच्या ओळखीमुळे मग कशामुळे नाही आलेलं आहे. मी नामचिंतनाची जी साधना केली, मी ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या शब्दाची जी साधना केली त्याच्यामुळे आहे. अजून एक वाक्य बोलू? तुम्ही म्हणसाल महाराज आहे ना 5 मिनिटं, बोला ना. एक वाक्य बोलतो, ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या शब्दांची सेवा करणं म्हणजे सुद्धा नामस्मरण करणं. ओवी आणि ज्ञानेश्वरीतली ओवी वाचत असाल, तुकोबारायांचा अभंग वाचत असाल, ते अभंग आणि ओव्या वाचणं हे सुद्धा नामचिंतन आहे. अजून एक वाक्य बोलू? स्वतःच्या आईनं आपल्याला जन्म दिला ना, त्या आईला प्रेमानं आई म्हणून हाक मारणं हे सुद्धा नामचिंतन आहे. आपल्या बापाला प्रेमानं बाबा म्हणून हाक मारणं हे सुद्धा नामचिंतन आहे. कोणासोबत प्रेमानं बोलणं हे सुद्धा नामचिंतन आहे. माझं नामचिंतन संकुचित नाही, मी विशाल आहे. बऱ्याच जणाला कळलं नाही. माझं केवळ नाव विचार नाही, विशाल नाही बरं. आणि त्यातल्या त्यात अडचण मोठी आहे, विशाल बडे. दोघाचाही अर्थ सारखाच आहे. विशाल म्हणजे मोठा, बडे म्हणजे मोठा. मग लहाने विचार का मांडायचे? विचारही मोठेच मांडायचे. तुकोबारायांनी सुद्धा खूप सुंदर म्हटलेलं आहे, वेची ते वचन जेणे राहे समाधान. हे सुद्धा तुम्हाला तुझं व्हावं आहे, हे तुम्हाला देव बनवू शकतात. आणि अशी ज्यानं अवस्था प्राप्त केली त्याला कोणती अवस्था प्राप्त होते? शेवटच्या चरणात.
ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव पाठ नारायण नाम. असं जे नामाचं पाठ करते, जो भगवंताचा हरिपाठ करते, जो भगवंताचं नामस्मरण करते, पाविजे उत्तम निजस्थान. निजस्थान म्हणजे असं ठिकाण का ज्या ठिकाणाला कोणी धक्का लावू शकत नाही. भगवान शंकर असं ठिकाण आहे ज्या ठिकाणाला कोणी धक्का लावू शकत नाही. ध्रुव बाळ असं ठिकाण आहे ज्या ठिकाणाला कोणी धक्का लावू शकत नाही. ज्ञानोबाराय अशा ठिकाणावर आहे. आणि माझ्या दृष्टीनं निजस्थान म्हणजे स्वतःची ओळख. परमार्थानं स्वतःची ओळख झाली पाहिजे. तो मी कोण आहे, मी काय करू शकतो, याची ओळख आपण विसरलो. याची ओळख व्हावी. भगवान शंकराचे 3 नेत्र आहेत. मोरारी बापूंनी सांगितलं होतं, एक आहे अज, एक आहे निज आणि एक आहे सहज. आणि तिसरं नेत्र जे आहे आमच्या जीवनामध्ये विकार आहे, भगवान शंकरांनी जाळलं. ते नेत्र जे आहे चर्मदृष्टीनं विकार जळत नसतात, वाढत असतात. शंकरापाशी ज्ञानदृष्टी आहे. त्या ज्ञानदृष्टीनं कामाला जाळलं. त्या ज्ञानदृष्टीनं क्रोध नाही भगवान शंकराकडे. क्रोध असता तर साप गळ्यात राहिला असता का? शंकराचं जीवन बघा ना, शंकराचा परिवार बघा. भगवान शंकराचं वाहन नंदी आणि पार्वतीचं वाहन वाघाच्या नंदीचं पट्टे का कधी? का पट्टे? एक वाक्य बोलू, जहां पर बोध होता है वहां पे क्रोध नहीं होता. जहां पे हल्ला गुल्ला होता है वहां पे हल्ला नहीं होता. ईश्वर कुठे आहे? कुठे आहे?
इथे सगळे विकार विकार वाद इथे नाही. महाराज फार चांगलं आयुष्य आहे. आणि भगवान शंकरानं रामायणामध्ये सूत्र सांगितलं आहे, तुम्हाला देवाला जर प्रगट करायचं असेल तर त्याच्याकरता एकच गोष्ट लागेल, हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. फार सुंदर विषय आहे. प्रेमानं देव प्रगट होतो. म्हणून आमच्या एका संतांनी म्हटलं होतं, संयुक्त राष्ट्र संघाच्या भिंतीवर मला लिहायचं आहे, प्रेम देवो भव. परमार्थ प्रेमासाठी आहे. आज आम्ही सगळे जोडलेले आहोत, ते प्रेमाच्या धाग्याने जोडलेले आहोत. आम्ही वेगवेगळ्या जातीचे असू, वेगवेगळ्या पंथाचे असू, वेगवेगळ्या विचाराचे असू, आम्हाला जोडणारा धागा जो आहे तो प्रेम आहे. आणि ते प्रेमाचं सूत्र भगवान शंकराला समर्पित करायचं. तेच सूत्र प्रगट करण्याचा हा प्रयत्न केला. नामचिंतन किती महत्वाचं आहे ते भगवान शंकरांनी काय केलं याचाही विचार मांडलेला आहे. आपल्या या पंच कमिटी, नागनाथ देवस्थान जे आहे, दोन्ही गावं यंदा पेंदा आणि हे सगळं परिसर, ज्या परिसराने तनमन धनाने आपल्या या कार्यक्रमामध्ये सहकार्य करताय, चांगल्या पद्धतीने आपण उत्सव साजरा करताय. अजूनही ज्यांच्या कानापर्यंत गावामध्ये शब्द पोहोचत असतील त्यांनाही विनंती आहे की देवाला वेळ देत चला. राजेश रामायणी एक फार सुंदर गीत म्हणायची, 1 मिनिट म्हणू. इसके तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का मेला रहेगा, उसके तो आगे झमेला रहेगा. इसके तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा. सगळेजण सोडून देतात, आयुष्य संपत चालते. जिंदगी हमें मिली, लेकिन मिलने के बाद हमने वो जिंदगी दोनों हाथ से पैसा कमाने में गुजार दी. लेकिन जब हमारी जिंदगी खत्म होने पर आई तो हमें ख्याल में आया हमने वो कमाया है जो हम साथ में नहीं ले जा सकते. काय कमवायला पाहिजे होतं? सोबत एकच येते, परमार्थ मार्ग. तुम्ही केलेलं भगवंताचं स्मरण, तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम, हेच तुमच्या सोबत येणार आहे. आणि ते सगळ्या संतांच्या सोबत आलं, म्हणून त्यांनी काळावर विजय प्राप्त केला. काळावर विजय या शब्दाचा अर्थ मरणं नाही असं नाही, पण तरीही काळ बदलत जातो, पण काळ तुम्हाला नजरेआड करू शकत नाही. 750 वर्ष झाले काळ ज्ञानोबारायांना नजरेआड करू शकला नाही. 450 वर्ष झाले काळ तुकाराम महाराजांना नजरेआड करू शकला नाही. ही काळावर विजय प्राप्त करणं आज विज्ञानाची साधना आहे. त्या साधनांच्या माध्यमातून सुद्धा आपण परमार्थाकरता अनुकूल वातावरण तयार करू शकतो. पुनश्च एकदा सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तनाकरता साथ दिली, सगळे जनाबाई, मुक्ताबाई, सगळ्यांच्या चरणी खूप खूप नमन करतो. ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत शब्द जाऊ शकले त्या सगळ्यांना वंदन करतो. आणि भगवान नागनाथाच्या चरणी अशीच प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी, प्रेरणा द्यावी आणि आपल्याकडून परमार्थ घडून घ्यावा. वंशे भवतु हरिभक्ती. मृदंगवादक, विनेकरी, सगळी मंडळी, सगळ्यांविषयी अंतःकरणामध्ये तितकाच आदर आहे. 1 मिनिट सगळ्यांनी हात वर करा. आरती करायची. आरती असते का? बर, फक्त एक मिनिट भगवान भोलेनाथाचं भजन करायचं आहे आणि नंतर समोरचा आपला जो नेहमीच्या पद्धतीचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम केलाय. सगळ्यांनी हातवर. सदा शिवाय सदा शिवाय ओम नमो सदा शिवाय.
पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांच्या विषयी मंगल कामना व्यक्त करतो. झालेली सेवा नागनाथाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करा. जय जय